रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला पण हा प्रश्न पडलेला आहे का की बाप रे, बघता बघता 2025 हे तर संपतच आलेलं आहे. हे वर्ष तर आपल्याला असं गेलं किंवा प्रत्येक लोकांना कसं कसं गेलं असणार आहे माहिती नाही आहे. पण 2026 हे वर्ष कसं असणार आहे हा प्रश्न प्रत्येकांना नक्कीच पडलेला आहे. विशेष करून वृश्चिक राशीच्या लोकांना पण हा प्रश्न पडलेला असणार आहे. तर मी घेऊन आलेले आहे तुमच्या शंकेचं निरसन, तुमच्या प्रश्नाचं उत्तर की 2026 हे वर्ष वृश्चिक राशीसाठी कसं असणार आहे ते. तर बघा, 2026 हे जे वर्ष आहे ते आहे परिवर्तन, शक्ती आणि पुनर्जन्माचं. वाव, तुम्ही म्हणाल पुनर्जन्म कसं? तर बघा, एक वेगळ्याच प्रकारे तुम्ही जर तुमच्या पर्सनॅलिटीच्या विरुद्ध जर तुमची ओळख निर्माण झाली तर हा तुमचा पुनर्जन्मच असतो. स्वभावाच्या विरुद्ध काहीतरी करणं हा तुमचा पुनर्जन्मच आहे. तर नक्कीच हे वर्ष 2026 हे वर्ष तुम्हाला पॉलिश करणार आहे. एक वेगळ्याच प्रकारे तुम्ही लोकांना दिसणार आहात किंवा वागणार आहात. असं काहीतरी चमत्कारिक गोष्ट तुमच्यासोबत घडणार आहे. ते काय आहे नेमकं ते आपण पाहूयात. मग पण त्या अगोदर मला एक सांगा की तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का की तुम्ही जितके शांत दिसता ना तितकेच तुमच्या आतमध्ये बदलाची, शक्तीची आणि जिद्दीची आग जळत असते? असतं ना असंच? नक्की ना वृश्चिक राशीच्या लोकांना? खरं असं असेल ना तुमच्या मनामध्ये? तर 2026 हे वर्ष पुनर्जन्माचं काळ आहे तुमच्या मनासाठी, करिअरसाठी आणि जीवनासाठी. यावर्षी विश्व तुमच्या राशीवर अशा प्रकारे परिणाम करणार आहे की काही जुनी दारे बंद होतील आणि काही नवीन दारे अचानक उघडतील किंवा खुले होतील. गुरु तुम्हाला उंची देणार आहे, शनी तुम्हाला परिवर्तन देणार आहे, राहू तुमची दिशा बदलणार आहे आणि केतू महाराज तुम्हाला सत्य सांगणार आहेत किंवा दाखवणार आहेत आणि शुक्र तुमच्या नात्यांना एक नवीन रंग देणार आहेत. परंतु माझ्यासोबत शेवटपर्यंत तुम्हाला राहायचं आहे या व्हिडिओमध्ये, कारण शेवटी मी तुम्हाला एक गुपित मंत्र सांगणार आहे जो 2026 मध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अद्भुत शक्ती आणि यश देऊ शकतो. त्यामुळं व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा, कारण पुढचं भविष्य जे तुम्ही ऐकणार आहेत मी सांगितलेलं ते ऐकून तुमच्या आत्म्याला थरार देईल किंवा थरार येणार आहे. परंतु हे सगळं सुरू करण्या अगोदर मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्ही माझे व्हिडिओ पाहतात परंतु तुम्ही माझ्या व्हिडिओला किंवा माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहात. तर असं काही असेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा. कारण जसं तुम्हाला माहितीची उपयोग होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये तसंच इतरांनाही होऊ दे असं माझी इच्छा आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ शेअर करा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर खालील क्रमांकावर मला संपर्क तुम्ही करू शकता. सोबतच कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे, मी सांगितलेली पैकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. कारण यामुळेच आपण राहणार आहोत कनेक्टेड आणि कनेक्टेड राहिल्यामुळे तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात, मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर पण सांगू शकते. तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच कनेक्टेड राहायचं आहे. त्यासाठी कमेंटमध्ये प्रत्येक अनुभव शेअर करायला विसरायचं नाही आहे. तर आता आपण सुरू करणार आहोत 2026 वृश्चिक राशीसाठी कोणता परिणाम आणलेला घेऊन येणार आहे ते. तर बघा, गुरु महाराज जे आहे ते 2 जून 2026ला कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. हे तर सगळ्यांना माहितीच झालेलं आहे. वृश्चिकेच्या 9व्या भावात ते येणार आहेत. म्हणजेच बघा, 9 जे भाव आहे ते म्हणजे आहे भाग्य, धर्म, प्रवास आणि शिक्षण यासाठी. मग जर गुरु महाराजच तिथे विराजमान असतील वृश्चिक राशीमध्ये तर काय फळ मिळणार आहेत याची तुम्हीच कल्पना करू शकता. तर या संदर्भांमध्ये, या क्षेत्रांमध्ये तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. अचानक तुमचं नशीब जागणार आहे कारण तुम्हाला वाटेल की भाग्य तुमच्यासोबत आहे. मोठे प्रवास, दूरची तीर्थयात्रा किंवा परदेशी प्रवास पण तुम्ही करू शकता. उच्च शिक्षण, सरकारी परीक्षा आणि मोठमोठे यश तुम्ही मिळवणार आहात या क्षेत्रांमध्ये. गुरुचा तुमच्यावर आशीर्वाद असल्यामुळे तुम्हाला अचानक मिळणारा जो भाग्योदय आहे ना तो तुम्हाला आनंद देईल. एखादा गुरु किंवा मेंटॉर पण तुम्हाला भेटू शकतो अचानकपणे. म्हणजे तुम्हाला एक दिशा दाखवण्यासाठी किंवा तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी अचानक गुरु पण तुम्हाला भेटतील, जेणेकरून तुमच्या आयुष्याला योग्य दिशा मिळेल.
परंतु भाग्यावर तुम्ही जास्त अवलंबून पण राहायचं नाही आहे यावर्षी. काही निर्णयांमध्ये गोंधळ पण उडू शकतो. जास्त अपेक्षांमुळे निराशा पण मिळू शकेल, काही निगेटिव्ह पण घडणार आहे. तर बघा, तुमच्या प्रयत्नांना आता विश्वाची साथ मिळणार आहे. शनी महाराज काय करणार आहेत, तर शनी महाराज हे वृश्चिक राशीच्या 5व्या भावातच विराजमान असणार आहेत पूर्ण वर्षासाठी. तो 5वा भाव म्हणजे काय, तर बघा, प्रेम, बुद्धी, संतती, सर्जनशीलता, स्पर्धा परीक्षा याचा तो भाव असतो. मग या संदर्भामध्ये तुम्हाला चांगले वाईट अनुभव अनुभवायला मिळतील. तुम्हाला हे वर्ष स्पर्धा परीक्षांमध्ये मोठं यश देणार आहे. तुमच्या संतानाबाबत तुम्हाला अभिमान वाटेल असं काहीतरी ते घडू शकतात किंवा असं काहीतरी गोष्टी घडू शकतील. सर्जनशीलतेमध्ये कमालता आढळणार आहे. प्रेमामध्ये गंभीरता आणि स्थैर्य तुम्हाला दिसणार आहे. अनावश्यक ताण शक्यतो तुम्ही टाळला पाहिजे, कारण ताण येण्याची पण शक्यता दिसत आहे. प्रेमामध्ये अंतर वाढण्याची पण शक्यता दिसत आहे. मुलांबद्दल काही प्रमाणामध्ये चिंता पण राहू शकते. कसलं तरी ताण तुमच्या मनावर राहणार आहे. तो तुम्हाला वर्षभर त्रास पण देऊ शकतो. ओझं वाढल्यासारखं तुम्हाला वाटेल. कशा तरी कोणत्या तरी गोष्टीचं एक ओझं तुमच्या मनावर राहणार आहे. तर बघा, शनी महाराज म्हणतील की मी तुला घडवण्यासाठी आलो आहे, तुटवण्यासाठी नाही किंवा तोडण्यासाठी नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. कितीही प्रॉब्लेम्स आले तरी तुम्ही त्याला धीराने, धैर्याने सामोरे जा. आता बघा, राहू महाराज जे आहेत ते 11व्या भावातून 10व्या भावात प्रवेश करणार आहेत. तर वृश्चिक राशीसाठी करिअरमध्ये प्रचंड बदल तुम्हाला पाहायला मिळतील. अचानक प्रमोशन्स होतील, नवीन प्रोजेक्ट्स तुम्हाला मिळतील, प्रसिद्धी मिळणार आहे. यूट्यूब म्हणा किंवा सोशल मीडिया आणि इन्फ्लुएन्सर जे आहेत ना, तर त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळणार आहे. परदेशी संधी मिळतील तुम्हाला अचानकपणे. परंतु हे सर्व घडत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की अति महत्त्वाकांक्षा तुम्ही टाळलं पाहिजे. वाद पण होतील, ऑफिसमध्ये पॉलिटिक्स पण चालणार आहे. तर ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी पण तुम्हाला फेस कराव्या लागतील. आता केतू महाराज काय करणार आहेत, तर 5व्या भावातून ते 4थ्या भावामध्ये म्हणजे बदलणार आहेत. तर घर, शांतता आणि आई, प्रॉपर्टीशी संबंधित काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये परिणाम देतील. घर तुम्ही बदलू शकता किंवा घर बदलण्याची शक्यता आहे. घरामध्ये शांतता कमी राहणार आहे, परंतु आध्यात्मिकता वाढणार आहे. आईच्या आरोग्याची विशेष करून तुम्हाला काळजी घ्यायची आहे. प्रॉपर्टी विकत घेण्याचा जर तुम्ही विचार करत होतात तुमच्या मनामध्ये, तर नक्कीच घेऊ शकतात किंवा प्रॉपर्टी विकत घेण्याचे असे विचार तुमच्या मनामध्ये येतील अचानकपणे पुढच्या वर्षी. शुक्र महाराज 13 जानेवारी 2026ला मकर राशीमध्ये प्रवेश करतील. त्यामुळे वृश्चिक राशीसाठी 3रा भाव म्हणजेच पराक्रम जे स्थान आहे त्याच्यामध्ये वाढ होईल. प्रवास आणि संवादामध्ये पण वाढ होईल. अचानक प्रवास तुम्ही करू शकतात. तुमची संवादशक्ती वाढेल. आकर्षण वाटणार आहे तुमची संवादशक्ती. छोट्या प्रवासांमध्ये तुम्हाला मोठे यश मिळतील. सोबतच सेल्स, मार्केटिंग करणाऱ्यांना तर खूप भारी लाभ मिळणार आहेत. 2026 तुम्हाला भाग्य जागवणारं वर्ष ठरणार आहे. करिअरमध्ये बदल ठरवणार आहे आणि नात्यांमध्ये परीक्षा घेणार आहे. घरामध्ये परिवर्तन घडवणार आहे. स्पर्धात्मक यश, नवीन दिशा देणारं हे 2026 वर्ष असणार आहे. तर ओव्हरऑल हे जे सर्व ग्रह आहेत ते कोणते फळं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढच्या वर्षी देणार आहेत हे आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. आता बघूयात करिअर, व्यवसाय आणि नोकरीच्या संदर्भामध्ये 2026 हे वर्ष कसं असणार आहे. तर करिअरमध्ये एक टर्निंग पॉइंटच असणार आहे तुमच्या, कारण राहू महाराज हे 10व्या भावात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अचानक प्रमोशन होण्याचे चान्सेस आहेत. गुरु 9व्या भावात आहेत, त्यामुळे भाग्य तुम्हाला मदत करणार आहे. शनी महाराज 5व्या भावात आहेत, त्यामुळे मजबूत निर्णय शक्ती तुमची होणार आहे. मोठे प्रोजेक्ट्स तुम्ही लीड कराल. वरिष्ठ तुमच्या प्रतिभेची दखल घेतील. तुम्हाला ते रेकग्नाइज करतील. स्पर्धेमध्ये तुम्ही पुढे जाल. जे कोणी स्पर्धा परीक्षा देणार आहेत किंवा व्यवसायामध्ये जे स्पर्धा तुमची चालू आहेत दुसऱ्या व्यवसायासोबत, तर त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच पुढे जाल. नोकरीमध्ये तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला नक्कीच लाभ मिळणार आहे. नवीन नोकरी किंवा विभाग बदल होऊ शकतो. सोबतच परदेशी कंपन्यांचे काही ऑफर्स तुम्हाला मिळतील अचानकपणे, परंतु सावधगिरी तुम्हाला बाळगली पाहिजे. ऑफिसमध्ये पॉलिटिक्स वाढण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांची ईर्ष्यांचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. अहंकार वाढू देऊ नका पुढच्या वर्षी, कारण ते तुम्हाला धोकादायक
परिणाम देतील. व्यावसायिकांसाठी तर प्रचंड वाढ, आर्थिक लाभ तुम्हाला मिळणार आहे. नवीन ब्रँड तुम्ही सुरू करू शकाल. तुमच्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये एक नवीन ब्रँडच तुम्ही ओपन कराल. परदेशातून आर्थिक लाभ तुम्हाला मिळतील आणि पार्टनर सोबत कधी कधी भांडणे किंवा मतभेद पण होण्याचे चान्सेस दिसत आहेत. तर इथे थोडीशी तुम्ही काळजी घेतलेली बरी पडणार आहे. तर एकंदरीतच करिअर, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगले पण परिणाम पाहायला मिळतील आणि त्याच्यासोबत काही निगेटिव्ह पण परिणाम पाहायला मिळणार आहेत. तर त्या सगळ्यांसोबत तुम्हाला डील करायचं आहे, ते तुमच्या हातात आहे, एवढं लक्षात ठेवा. तुमची आर्थिक स्थिती कशी असणार आहे पुढच्या वर्षी? तर बघा, गुरुचा 9वा भाव तुम्हाला पैसा, मालमत्ता, जमीन या क्षेत्रामध्ये लाभ देणार आहे. तुम्हाला अचानक बोनस मिळेल, इन्सेंटिव्ह मिळतील, इन्व्हेस्टमेंटमधून पैसा पण मिळण्याची शक्यता आहे. सोबतच खर्च पण होणार आहे. अचानकपणे घर बदल कराल आणि त्यामुळे खर्चाची जास्त इथे शक्यता दिसत आहे किंवा घरामध्ये काही नूतनीकरण, डागडुजी तुम्ही करू शकता. त्यामुळे काहीतरी इंटेरियर तुमचं जे काम आहे राहिलेलं ते करू शकतात. त्याच्यामुळे पण तुमचे खर्च वाढण्याची शक्यता आहे. अचानक प्रवास कराल, तीर्थयात्रा म्हणा किंवा घरच्या देवाला बऱ्याच दिवसांपासून तुमचं जायचं राहिलं होतं, तर पुढच्या वर्षी तुम्ही ही गोष्ट नक्कीच करणार आहात. मुलांच्या शिक्षणावर पण जास्त खर्च होण्याची शक्यता इथे दिसत आहे. सोबतच धन येणार आहे तुम्हाला, परंतु त्याचा योग्य उपयोग तुम्ही करा. कसं करणार आहे याच्यावरच तुमचं बचत अवलंबून असणार आहे. आर्थिकदृष्ट्या चढ उतार तर तुम्हाला पाहायला मिळतीलच, परंतु इन्व्हेस्टमेंटच्या पण दृष्टीने तुम्हाला खूप सजग राहावं लागणार आहे. कारण पैसा मिळणार आहे, पण त्याचा वापर तुम्ही कसं करतात हे महत्त्वाचं आहे. आता प्रेम आणि विवाह किंवा रिलेशनशिप कसं असणार आहे 2026 मध्ये? वरीलपैकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात, कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक झालेली आहे, हे तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. तर बघा, आता शनी तुमच्या 5व्या भावात असणार आहे, त्यामुळे गंभीर प्रेमाचे दर्शन होणार आहे. म्हणजे तुम्ही जर रिलेशनशिपमध्ये अडकाल किंवा अडकण्याचा विचार करत आहात तर सिरियस असणार आहे. आणि जर तुम्ही सिंगल आहात तर नक्कीच तुम्ही एखाद्या गंभीर रिलेशनशिपमध्ये पण पडू शकता किंवा एखादा नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतं, पण ते सिरियस असणार आहे. नक्कीच जुने संबंध तुटतील आणि खरे नाते हे टिकणार आहे. जे नातं दिखावा होतं, वरवरून होतं, उगी टाइमपास असं होतं, ते नाते 100% ह्या वर्षी तुटणार आहेत. आणि जे सिरियस नातं होतं ते शेवटपर्यंत टिकणार आहे किंवा त्याचं रूपांतर विवाहामध्ये पण होऊ शकतो. ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि असं जर काही घडलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगणार आहात. काही जणांना त्यांचे सोलमेट भेटण्याची चान्सेस दिसत आहे. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही तुमचा सोलमेट, तुमचा प्रिन्स चार्म किंवा असे काही एक असतं तुमच्या मनामध्ये व्यक्तींची छबी, त्यांची तुम्ही वाट पाहत होता, तर नक्कीच आता ते तुम्हाला मिळणार आहे किंवा तसे योग आलेले आहेत. विवाहितांसाठी कसं आहे काळ? तर विश्वासामध्ये वाढ झालेली दिसणार आहे, परंतु केतूमुळे घरामध्ये अचानक ताणतणाव पण वाढेल. जोडीदाराच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची जास्त संभावना इथे दिसत आहे, परंतु नात्यांमध्ये विशेष करून गैरसमज टाळा आणि हट्टीपणा पण टाळा. प्रेमामध्ये संशय नाही तर समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता 2026 मध्ये वृश्चिक राशीसाठी कौटुंबिक जीवन कसं आहे? तर बघा, केतू तुमच्या 4थ्या भावात आहे, त्यामुळे अचानक घरामध्ये बदल जाणवतील. माहीत नाही, पण घरामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होईल किंवा अध्यात्माच्या दृष्टीने तुम्ही काही कार्य करू शकता. कारण केतू महाराज हे सतत आपल्याला अध्यात्माच्या दृष्टीने ढकलत असतात, आपल्या मनामध्ये अशा काही गोष्टी आणत असतात की त्यामुळे आपण अचानकपणे अध्यात्माकडे वळू शकत असतो. आईच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तब्येत बिघडण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे खर्च पण वाढतील, तर त्याचं पण तुम्ही नियोजन करू शकता. नवीन घर खरेदी जर करण्याचा तुम्ही विचार करत आहात तर नक्कीच पुढच्या वर्षी तसे योग आलेले आहेत. नवीन घर खरेदी कराल, तुमचं जे ड्रीम हाऊस आहे, ड्रीम प्रोजेक्ट आहे, ते तुम्ही कंप्लीट कराल. कुटुंबामध्ये अचानकपणे मोठी घटना घडण्याची शक्यता आहे. नेमकी कशी असणार आहे ती घटना? सकारात्मक पण असू शकते किंवा नकारात्मक पण असू शकते. तर नेमकं तुमच्या आयुष्यामध्ये पुढच्या वर्षी कोणती घटना घडलेली आहे घरामध्ये, ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. घर खरेदी केलात तर ते पण मला नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगणार आहात. आता आपण बघूयात की विद्यार्थी वर्गाला हे वर्ष कसं असणार आहे? तर 2026 हे वर्ष तुमच्यासाठी खूप बदलाचं असणार आहे. स्वतःला सिद्ध करून दाखवणारं असं असणार आहे, कारण शनी महाराज हे तुमच्या 5व्या भावामध्ये बसलेले आहेत. त्यामुळे तुमची अभ्यासामध्ये खोल एकाग्रता दिसून येणार आहे. एक वेगळंच व्यक्तिमत्व तुमचं झळाळून दिसणार आहे किंवा बाहेर येणार आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये जे कोणी प्रयत्न करत आहेत तर त्यांच्यासाठी नक्कीच तुम्हाला मनासारखे निकाल पाहायला मिळतील, मनासारखे परिणाम पाहायला मिळणार आहेत. जे कोणी नीट, UPSC, MPSC म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर त्यांना विशेष करून या क्षेत्रामध्ये मनासारखे परिणाम नक्कीच पाहायला मिळतील.
या परीक्षांसाठी तर तुम्हाला हा गोल्डन इयर आहे किंवा सुवर्ण काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. उच्च शिक्षणासाठी जे कोणी प्रयत्न करत आहेत विदेशामध्ये, तर त्यांना पण विदेशामध्ये ॲडमिशन मिळून जाईल. मनाप्रमाणे कॉलेज मिळणार आहे. नक्कीच तुम्ही तुमच्या अभ्यासाला जे इतके दिवस तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याचे तुम्हाला फळ मिळणार आहे. विदेशामध्ये शिक्षणासाठी जाण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. आणि जर असं काही घडलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. आता महिला वर्गाला तर हे वर्ष आहे ना, एक वेगळंच व्यक्तिमत्व, एक वेगळंच पॉलिशिंग इयर असं असणार आहे, गोल्डन इयर असणार आहे. का तर बघा, एक वेगळंच म्हटलं ना, परिवर्तन किंवा पुनर्जन्माचं वर्ष असणार आहे. तुम्ही एक नव्या इमेजने, एक नव्या व्यक्तिमत्वाने पुनर्जन्म घेऊ शकतात. कारण तुम्ही जे पहिले होतात ते तुम्ही राहणार नाही आहेत पुढच्या वर्षी. तुम्ही एक वेगळंच तुमच्यामध्ये बदल दिसणार आहे इतरांना आणि ते जाणवणार पण आहे की तुमच्यामध्ये खरंच खूप मोठं परिवर्तन झालेलं आहे. असं म्हणा की व्यक्तिमत्वाच्या जर दृष्टीने पाहिलं तर तुमचा नक्कीच एक पुनर्जन्म इतरांना पाहायला मिळणार आहे. ते कसं असणार आहे तर बघा, ज्या कोणी महिला करिअर करत आहेत किंवा करिअरमध्ये वर्किंग वुमन्स आहेत, तर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये नक्कीच मोठी प्रगती करणार आहात. घरच्या जबाबदाऱ्या पण वाढतील. जे कोणी गृहिणी आहेत त्यांच्यासाठी घरच्या जबाबदाऱ्या अचानक वाढणार आहेत. तुमचं घरामधील कुटुंबासोबतचं जे प्रेम आहे ते अजून परिपक्व होणार आहे. परंतु तुम्हाला हे सगळं करत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी पण घ्यावी लागणार आहे. कारण अपचनाचे त्रास अचानक संभवतील आणि पोटाचे विकार पण तुम्हाला त्रास देऊ शकतील. तर महिलांसाठी तर मी म्हटल्याप्रमाणे एक पुनर्जन्माचाच हा काळ आहे. स्वतःला एक वेगळंच तुम्ही प्रेझेंट करणार आहात पुढच्या वर्षी. कामाच्या ठिकाणी असू दे किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असू दे किंवा घरामध्ये असू दे, एक वेगळंच व्यक्तिमत्व उफाळून निघणार आहे. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हे वर्ष कसं असणार आहे तर 2026 हे तुम्हाला एक टर्निंग पॉईंट असणार आहे. तुमच्यासाठी एक वेगळाच काळ आहे. स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठीचा हा काळ आहे म्हणायला हरकत नाही. बऱ्याच दिवसांपासून स्वप्नपूर्ती करणारा हा काळ आहे. कारण बऱ्याच दिवसांपासून तुम्ही काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये होतं, तुम्हाला पहिल्यापासून करायच्या होत्या काही गोष्टी, पण ते तुम्हाला करायला नाही मिळाल्या किंवा तुमच्या काही बकेट लिस्ट होती, त्या लिस्टमधल्या काही गोष्टी राहून गेलेल्या होत्या. तर नक्कीच तुम्हाला ती संधी मिळणार आहे तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी. नक्कीच हे वर्ष तुम्हाला मदत करणार आहे. तुमचं आरोग्य सुधारणार आहे. विशेष करून आध्यात्मिकतेमध्ये वाढ पण होणार आहे. का कुणास ठाऊक अचानक तुम्ही त्या क्षेत्राकडे ओढले जाल, त्या गोष्टीकडे ओढले जाल. आध्यात्मिकतेमध्ये तुम्हाला जास्त रस लागणार आहे. धार्मिक प्रवास पण करण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे. कुटुंबामध्ये तुम्हाला भरभरून सन्मान मिळणार आहे ह्या वर्षी आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं मन खूप प्रसन्न राहणार आहे. आणि ह्या विशेष करून तुम्ही तुमची बकेट लिस्ट जी पूर्ण करणार आहात ना, त्यामुळे पण तुमचं मन खूप प्रसन्न राहणार आहे, आनंदी राहणार आहे. म्हटल्याप्रमाणे नक्कीच तुम्हाला पण पुनर्जन्म वाटणार आहे की बाबा मी माझं हे स्वप्न पूर्ण केलं किंवा मला जे जगायचं होतं त्याप्रमाणे मी जगत आहे किंवा मला काही गोष्टी करायच्या होत्या समाजाच्यासाठी, समाजाच्या दृष्टीने काही चांगली कामे करायची राहून गेली होती, तर ती कामे पण मी पूर्ण केलेली आहे. म्हणून तुम्हाला एक वेगळं समाधान पण असणार आहे. आता आरोग्य आणि स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये कसं असणार आहे वर्ष 2026 वृश्चिकेसाठी तर बघा, ताण, डोकेदुखी, रक्तदाब, झोपेचा अभाव ह्या गोष्टी तुम्हाला नक्कीच त्रास देतील. परंतु तुम्ही प्रथम काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आरोग्याची काळजी घ्या. व्यवस्थित जेवण, आहार, व्यायाम या गोष्टींकडे लक्ष द्या, तरच तुमचं आरोग्य व्यवस्थित राहणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी ध्यान, योग आणि पाण्याशी संपर्क थोडंसं वाढवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला छान वाटत असेल तर एखाद्या निसर्गाच्या ठिकाणी पण तुम्ही जाऊन थोडंसं वेळ व्यतीत करू शकता. सुरुवातीला मी जे प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला शेवटी माझ्यासोबत राहा एक गुपित सांगणार आहे, तर आता मी तुम्हाला ते गुपित मंत्र सांगणार आहे वृश्चिकेसाठी 2026 साठी. तर बघा, 2026 मध्ये तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. कारण शक्ती माझ्या आत आहे आणि वेळ माझ्या बाजूने आहे. ही एकच टॅगलाईन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कारण गुरु तुम्हाला दिशा देत आहेत, शनी तुम्हाला धैर्य देत आहेत, राहू तुम्हाला उंची देत आहे, केतू तुम्हाला शांतता देत आहेत. तर 2026 मध्ये तुमचं अस्तित्व आध्यात्मिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या संपूर्णपणे बदललेलं तुम्हाला दिसणार आहे. तर आता ही माहिती जी मी सांगितलेली आहे त्याच्यामधली नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात, कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे, हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड. आणि तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, काही शंका असतील तर खालील क्रमांकावर नक्कीच माझ्याशी संपर्क साधू शकता तुम्ही. आणि माझी ही माहिती तुम्हाला आवडलेली असेल आत्ता तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
ओम नमः शिवाय. हर हर महादेव.